खऱ्या अर्थाने माझ्यासाठी नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे। गेल्या 1.5 वर्षामध्ये पहिल्यांदाच माझ्या चेहऱ्यावर हसू उमटलेलं आहे। माझ्यासाठी, माझ्या मुलीसाठी आणि देशातील संबंध सर्व महिलांसाठी कोर्टाने आज महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे। त्यामुळे आजपासून आम्ही समाजामध्ये मोकळेपणाने श्वास घ्यायला तयार आहोत। हे शब्द आहेत बिल्किस बानो यांचे, ज्यांच्यावर 3 मार्च 2002 साली 11 नराधमांनी, बिल्किस बानो जेव्हा 5 महिन्याच्या गरोदर होत्या तेव्हा 11 नराधमांनी त्यांच्यावर बलात्कार केला होता। हे बलात्कारित हे आरोपी इथेच थांबले नाहीत, तर त्यांनी बिल्किस बानोच्या 3 वर्षाच्या मुलीला दगडावर आपटून मारून टाकलं। असं तुम्हाला वाटेल हे नराधम इथेच थांबले नाहीत, तर ह्यांनी काय केलं, बिल्किस बानोच्या घरातील 7 सदस्यांना ठार केलं होतं। बिल्किस बानोवर झालेल्या या अन्यायाला न्याय मिळण्यासाठी बिल्किस बानोला तब्बल 24 वर्षांचा कालावधी मोजावा लागला। महिलेला न्याय मिळण्यासाठी इतक्या वर्षाचा कालावधी का लागला? 2 जातीय धार्मिक दंगली आणि बिल्किस बानो प्रकरणाचा काय संबंध आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी प्रमोद, आपण पाहताय जनता आवाज वंचित। बिल्किस बानो केस पाहण्यापूर्वी आपल्याला गोध्रा हत्याकांड या घटनेची पार्श्वभूमी पाहावी लागेल। 22 फेब्रुवारी 2002 साली उत्तर प्रदेशातील अयोध्येमधून गुजरातकडे जाणारी साबरमती एक्सप्रेस ही ट्रेन गोध्रा या स्टेशनवर थांबते। तर गोध्रा या स्टेशनवर थांबल्यावर काही जातीवादी कंटक त्या रेल्वेमधील S6 या डब्याला आग लावतात। आगीचं रूपांतर एवढं मोठ्या प्रमाणावर निर्माण होतं की आगीमध्ये तब्बल 59 नागरिकांचा मृत्यू होतो। आता या घटनेमुळे काय होतं की गुजरातमध्ये जातीय दंगल निर्माण होते, धार्मिक दंगल निर्माण होते। या दंगलीमध्ये अनेक मारामाऱ्या होतात, अनेकांचे जीव जातात। अनेक नागरिक जीव वाचवण्याच्या या आकांताने घरामध्ये लपवतात, कुठंतरी जागा आसरा शोधत असतात। अशातच बिल्किस बानो नावाची महिला स्वयंपाक करत असते आणि तिच्याकडे तिचे एक नातलेक येऊन सांगते की बानो, आपल्या जीवाला धोका आहे, या घरामध्ये राहणं आपल्यासाठी सुरक्षित नाही, आपण जीव वाचवण्यासाठी कुठंतरी जायला हवं। आणि त्याच क्षणी बिल्किस आणि त्यांच्या कुटुंबातील सर्व व्यक्ती जीव वाचवण्याच्या एका भीतीने आसरा शोधायला जातात। बिल्किस बानो आणि त्यांच्या कुटुंबियांना दंगलखोर पकडतात, असलेल्या बिल्किस बानोवर बलात्कार करतात। बिल्किस बानोच्या 3 वर्षाच्या मुलीला दगडावर आपटून मारून टाकतात। आता हे आरोपी, हे दंगलखोर इथेच थांबत नाहीत, तर बिल्किस बानोच्या घरातील 7 जणांना बिल्किस बानोच्या डोळ्यासमोर ठार करतात। सर्व दृश्य पाहून बिल्किस बानो बेशुद्ध पडते आणि 3 घंट्यानंतर तिला बेशुद्धीतून शुद्धी येते आणि ती पाहते तर काय, तर आपल्या कुटुंबातील 7 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे। या दुःखाच्या आकांताने बिल्किस बानो तिथून घाबरून पळते। तिथून पळत असताना बिल्किस बानो विवस्त्र असते, तिच्या अंगावर वस्त्र देखील नसतं आणि ते पाहून एका आदिवासी महिला बिल्किस बानोला येते। ते कपडे घालून बिल्किस बानो पोलीस स्टेशन गाठते। पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सांगते की माझ्यावर अन्याय झाला आहे, माझ्यावर बलात्कार झाला आहे, माझ्या कुटुंबातील 7 व्यक्तींना माझ्यासमोरच त्यांचा खून करण्यात आला आहे, असं बिल्किस बानो सांगते। एवढं सांगून देखील त्या पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचाऱ्यांना विश्वास येत नाही। घटनेचा तपास करण्यासाठी सुप्रीम कोर्ट CBIला या घटनेचा तपास करायला सोपवतं। CBI या घटनेचा पुरेपूर चौकशी करते, कसून तपास करते आणि तपासाअंती मुंबई हायकोर्ट या 11 आरोपींना दोषी ठरवते। या 11 आरोपींना मुंबई हायकोर्ट 2008 साली जन्मठेपेची शिक्षा सुनावते। गुजरात सरकारने ह्या 11 आरोपींना 15 ऑगस्ट, बघा आता स्वातंत्र्य दिनीच, गुजरात सरकारने 15 ऑगस्टला जेव्हा देशातील लोक स्वातंत्र्याचा महोत्सव साजरा करू लागले, याच दिवशी गुजरात सरकारने या 11 आरोपींना, ज्यांनी बिल्किस बानोवर बलात्कार केला, तिच्या 3 वर्षाच्या मुलीला दगडावर आपटून मारून टाकलं, तिच्या घरातल्या 7 सदस्यांना तिच्या डोळ्या देखत मारून टाकलं, अशा 11 आरोपींना गुजरात सरकारने 15 ऑगस्टच्या दिवशी बाहेर सोडलं। त्यामुळे प्रश्न निर्माण होतो की गुजरात सरकारने कशाच्या आधारावर या आरोपींना सोडलं? एका बाजूला आपल्या देशाचे पंतप्रधान नारी बचाव, महिलांच्या आत्मसन्मानासाठी, महिलांच्या सन्मानासाठी काय करता येईल तेवढं करा, आणि एका बाजूने या बलात्कारिक 11 आरोपींना निर्दोष सोडलं जातं। त्यामुळे
एक भयान वातावरण नागरिकांच्या मनामध्ये निर्माण होतं. आश्चर्य करण्यासारखी गोष्ट म्हणजे काय तर जेव्हा गुजरात सरकारने 15 ऑगस्ट 2022 रोजी या आरोपींना निर्दोष सोडलं आणि आरोपी बाहेर आले, तेव्हा या आरोपींचं बघा, आता हे आरोपींचं त्यांच्या गळ्यात हार घालून, त्यांना पेढे चारून, फटाके वाजवून त्यांचं स्वागत केलं. किती मोठा प्रश्न बघा. भयान परिस्थिती. बलात्कारित आरोपींचं फटाके वाजवून, त्यांना पेढे चारून, त्यांच्या गळ्यामध्ये हार घालून त्यांचं स्वागत करणं म्हणजे या देशातील महिला किती सुरक्षित आहेत हा प्रश्न निर्माण होतो. आणि 15 ऑगस्ट ह्या दिवशीच गुजरात सरकार ह्या आरोपींना निर्दोष मुक्त करतं. त्यामुळे प्रश्न निर्माण होतो की या देशातील स्त्रियांनी न्याय कुठं मागायचा, या देशातील महिला सुरक्षित आहेत का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्यासमोर निर्माण होतो. सरकार जेव्हा या आरोपींना निर्दोष मुक्त करतं, यांना बाहेर सोडतं, तेव्हा बिल्किस बानोचं खच्चीकरण होतं. तरी देखील या खच्चीकरणातून सावरून बिल्किस बानो पुन्हा नव्या उमेदीने, नव्या ताकदीने सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करते. बिल्किस बानोबरोबरच अनेक महिला, अनेक पत्रकार, अनेक राजकीय नेते सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करतात आणि ह्याच याचिकेवर सुप्रीम कोर्टाला पुन्हा विचार करण्यासाठी भाग पडतं. सुप्रीम कोर्ट पुन्हा गुजरात सरकारला आदेश देतं आणि सांगतं की तुम्ही कशाच्या आधारावर या 11 आरोपींना निर्दोष मुक्त केलेलं आहे, तुम्ही ते सगळे डॉक्युमेंट आमच्याकडे दाखल करा. सुप्रीम कोर्टाने काल म्हणजे 9 जानेवारीला देशातील एक महत्त्वपूर्ण निकाल दिला. या 11 आरोपींना गुजरात सरकारने निर्दोष सोडलं होतं. परत या 11 आरोपींना दोषी ठरवून पुन्हा यांना सजा मिळाली पाहिजे, असा महत्त्वपूर्ण निकाल सुप्रीम कोर्टाने काल दिला. आणि ह्या देशातील महिलांना एक प्रकारचं संरक्षण दिलं. या देशातील महिलांना एक प्रकारचा मोकळा श्वास घेण्यासाठी एक महत्त्वाचं स्वातंत्र्य दिलं, एक महत्त्वाचं आश्वासन, एक महत्त्वाचा न्याय दिला हा सुप्रीम कोर्टाने. त्यामुळे या देशातील महिलांना पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाच्या न्यायावर विश्वास निर्माण झालेला आहे. सुप्रीम कोर्टाने निकाल देताना सांगितले की गुजरात सरकारने आपल्या सत्तेचा गैरवापर केला आहे. या आरोपींचं संगनमत करून या आरोपींना निर्दोष मुक्त केलं होतं. हा एक प्रकारचा महिलांवरील अन्याय आहे, असं सुप्रीम कोर्टाने गुजरात सरकारला फटकारलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या या महत्त्वपूर्ण निकालानंतर मला बिल्किस बानोवर 2 कवितेच्या ओळी आठवल्या. त्या अशा की बिल्किस बानोंची किंकाळी समाज मनाचा हुंदका गिळी. बिल्किस बानोंची किंकाळी समाज मनाचा हुंदका गिळी. न्यायाच्या या देशस्थळी शेवटी विजय पीडितेच्या झोळी.